होत जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोहालीत मॅच होते आणि सर्वच या मॅचसाठी उत्सुक झालेले आहेत. कोल्हापूरमध्ये देखील या मॅचचा फ्युअर सुरू आहे. आपल्यासोबत काही कॉलेज युवक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे ज्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत, भारतीय संघ का जिंकेल, काय शक्यता आहेत, प्रत्येकाचं एक वेगळं मत आहे. सरंदा त्यांना विचारूया की भारतीय संघाला कितपत जिंकण्याच्या आहेत, काय अपेक्षा आहेत, कशा पद्धतीने आपण भारतीय संघाकडे पाहता. भारतामध्ये क्वालिटीज आहेत जिंकण्याच्या. मला असं वाटतं तो निश्चितच जिंकेल. वर्ल्ड कप जरूर घेऊन येईल आपल्याला असं वाटतं. उद्या सेमीफायनलची मॅच होती, पाकिस्तान समोर आहे, बलाढ्य संघ आहे, भारतही आहेत. साधारणतः आतापर्यंतच्या मॅचेस झालेल्या आणि आत्ताच्या कितपत शक्यता वाटते भारत जिंकेल अशी? 100% भारत जिंकेल असं वाटतंय. बघूया पुढे आता काय बलस्थानं आहेत भारताची की ज्या उमेदीवर आपण म्हणू शकतो की भारत जिंकणार? तेवढ्या म्हणजे आपली भारत आहेच तेवढे म्हणजे जिंकणारच. पूर्ण विश्वास आहे या युवकांना की भारत जिंकेल. पण आज क्षेत्ररक्षणाच्या पातळीवर किंवा फलंदाजीच्या पातळीवर वेगवेगळ्या अपेक्षा आहेत, वेगवेगळे खेळाडू आहेत की जे एक वेगळं आपलं वैशिष्ट्य जपून आहेत. फलंदाजीच्या बाबतीमध्ये कसा भारत आहे, कितपत शक्यता आहे फलंदाजीच्या जोरावर? सलामीला बघितलं तर सचिन आणि सेहवागचा मुकाबला पूर्ण जगात कोणाचाच नाही. मिडल ऑर्डर ही आपली चांगलीच आहे, त्यामुळे बॅटिंगबद्दल तर काही शंका नाही. फिल्डिंग आता चांगली होत आहे. बॉलिंगमध्ये झहीर आणि हरभजन चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळं पूर्णपणे भारत जिंकेल असे वाटते. आतापर्यंतचे जर पूर्ण वर्ल्ड कपचं रेकॉर्ड बघितलं तर भारताने प्रत्येक मॅचेसला पाकिस्तानला हरवलं आहे, त्यामुळे आता 100% भारत जिंकेल ही अपेक्षा वाटते. बॉलिंगबद्दल थोडीशी साशंकता होती, चांगला रिस्पॉन्स मिळत नव्हता. मात्र आता जेव्हा जेव्हा हे शेवटचे सामने सुरू झाले तेव्हा चांगल्या विकेट्स मिळायला लागल्यात. बॉलिंग साईड आपली कितपत यशस्वी ठरेल पाकिस्तानच्या सामन्याच्या वेळेला? बॉलिंग साईडमध्ये आपल्याकडे जो झहीर खान आहे तो आपला मेन अटॅकर आहे. मग आतापर्यंत त्याने म्हणजे ज्यावेळी पण त्याला अटॅकिंगमध्ये धोनीनं आणलेलं आहे त्यावेळी त्याने विकेट्स घेतलेल्या आहेत. नंतर आपल्याकडे बघायला गेले तर आर अश्विन आहे जो इकॉनॉमिकली भारताला एक चांगली पोझिशन आणून देतो, प्लस तो विकेटही घेतो. मागच्या मॅचला जर ऑस्ट्रेलियाला बघायला गेला तर आपली वॅटसनची जी विकेट होती ती त्यांनीच घेतली होती. त्यानंतर आपल्याकडे हरभजन सिंग आहे जो आपला मेन स्पिनर आहे. त्यानंतर बघायला गेले तर आपल्याकडे विराट कोहली आहे बॉलिंग करणारा, त्यानं पण ट्राय केलं होतं. बॉलिंग ऑप्शन्स आपल्याकडे भरपूर आहे जसं करायला गेलं तसं. लास्ट ऑफला युवराज सिंग त्याने 5 विकेट्स घेतले होते. परत तो बॉलिंगमध्ये प्रत्येक मॅचला 2-3 विकेट्स घेतच जात आहे. त्यामुळे बॉलिंगचं मला तरी वाटतं की ही पुढची मॅच जी पाकिस्तान बरोबर आहे ती इंडिया जिंकेल. ही आहेत कोल्हापुरातील युवकांची काही मतं. मात्र काही युवक असे आहेत की ज्यांनी भारतीय संघ जिंकणार काय अवस्था असेल या संदर्भात गाणं तयार केलं आहे. त्याबरोबरच गिटार वादन आणि गाणं अशी दोन्ही प्रकारची एक कॉम्बिनेशन त्यांच्याकडे आहे. सरंदा काय कन्सेप्ट आहे ही कशी व्यक्त करायला आपण? भारताचा आत्ता सुपर हिरो युवराज सिंग आणि संपूर्ण भारतीय संघ यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही ही मॅच मोहालीत होत आहे. मोहालीच्या जवळच पाकिस्तान आहे आणि त्यामुळे सुफी कल्चर आणि सुफी आपलं रॉक कल्चर याचे मिक्स करून सुफी रॉक एक सॉन्ग तयार केलेला आहे आणि त्याच्याद्वारे आम्ही भारतीय संघाला आत्ता पूर्णपणे शुभेच्छा देण्यासाठी हा क्वेश्चन इंडियन टीमला विचारत आहोत की आत्ता जर वर्ल्ड कप नाही जिंकला तर केव्हा जिंकणार, कारण हा आपला होम ग्राउंडमध्ये मॅचेस होत आहेत. त्यामुळं अब नाही जिता तब कब जीतोगे टीम इंडिया हा सवाल आम्ही या गाण्याद्वारे व्यक्त करत आहोत. दुसरं एक गाणं आहे किंवा गिटारचं काय वैशिष्ट्याच्या माध्यमातून आपण ते मानतो? मेन वैशिष्ट्य म्हणजे ते आम्ही वर्ल्ड कप इंडिया जिंकणारच असा मी त्या गाण्यातून सगळ्यांना मेसेज कन्वे करत आहे. म्हणजे आपण जो वर्ल्ड कप खेळतोय तो दुसरं कोणी नसून म्हणजे इंडिया पाकिस्तान कोणी नसून इंडियाच मेन म्हणजे जिंकेल असं या गाण्यातून मी कन्वे करतो. कितीही टीम असल्या, कितीही समोर आव्हानं असली तरी या कडतर परिश्रमाच्या जोरावर फक्त भारतीय टीमच जिंकेल आणि विश्वकपही घेऊन जाईल असा विश्वास या युवकांमध्ये आहे. पाहूया त्यांनी कशा प्रकारचं गाणं सादर केलेलं आहे.
and our wishes are with you. World Cup, जीते इंडिया. World Cup, जीते इंडिया, and our wishes are with you. World Cup, जीते इंडिया. World Cup, जीते इंडिया, and our wishes are with you. Our biggest wish, that man in blue will rule this world. Our biggest wish, that man in blue will seize this world. Come on, let's show the world. Yeah, World Cup, जीते इंडिया. World Cup, जीते इंडिया, and our wishes are with you. Australia, yeah, Pakistan, yeah, South Africa, dominant रहे हमारा मंत्र. Come on, Bharat, let's show the world what you can do. World Cup, जीते इंडिया. World Cup, जीते इंडिया, our wishes are with you. Proud of that. Those old things which we love to see again. Come on, don't you fail, now let's conquer the globe. Everybody, World Cup, जीते इंडिया. World Cup, जीते इंडिया, and our wishes are with you. And our wishes are with you. आपने जीता तो जीतोगे टीम इंडिया. 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 जो नहीं पाया पिछले 28 सालों में, जरूर हम पाएंगे वो हम अपनी बात. आपने जीता तो जीतोगे टीम इंडिया. आपने जीता